बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज समाप्त होणार आहे, पण त्यापूर्वी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते अंतिम आठवडा प्रस्तावासंदर्भात। त्यावेळेला त्यांनी काही गंभीर आणि मोठे आरोप केले। महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात सिद्धिविनायकाच्या मंदिरात जेव्हा दानपेटी लुटली गेली तेव्हा कारवाई का केली नाही असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला। एकनाथ शिंदेंनी त्यावेळेला सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त असलेले आदेश बांदेकर यांच्यावरती थेट मोठा आरोप केलाय। जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय। हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये। मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे। त्यामुळे राम मंदिराच्या दानपेटीच्या लुटीच्या मुद्द्यावरनं विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती खास करून भाजपवरती टीका बरसवत असताना आता विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिद्धिविनायक मंदिरामध्ये झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख केलाय आणि तेव्हा कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। सोबतच त्यावेळेला सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते आदेश बांदेकर, जे शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत, नेते सुद्धा आहेत आणि त्याच आदेश बांदेकर यांच्या कार्यपद्धतीवरती आणि त्यांच्यावरतीच एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। टीका करणाऱ्यांना तेव्हा चौकशी देण्याचे आदेश का आठवले नव्हते असा जळजळीत सवालही एकनाथ शिंदेंनी आपल्या विरोधकांना विचारलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिद्धिविनायक मंदिरात एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किंवा त्याची कबुलीच एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे आणि आता जे लोक राम मंदिराच्या दानपेटीतल्या घोटाळ्याबाबत सवाल उपस्थित करतात त्यांना तेव्हाची लूट दिसली नाही का असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर होती। तर ज्यांच्यावरती एकनाथ शिंदेंनी थेट टीका केलेली आहे ते सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर सध्या आपल्या सोबत आहेत। आदेशजी नमस्कार, तुमच्याकडनं उत्तर जाणून घ्यायचंय किंवा तुमचं स्पष्टीकरण ऐकायचंय, पण त्यापूर्वी अर्थातच एकनाथ शिंदे विधान परिषदेत काय बोलले हे तुम्ही सुद्धा एकदा ऐका आणि मग आपण बोलूया। जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय। हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत